नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. TCSचा रिझल्ट, टाटा एल्क्सीचा रिझल्ट आणि इरिडाचा रिझल्ट, तिन्ही रिझल्ट कमजोर होते. TCSचा आणि टाटा एल्क्सीचा रिझल्ट कमजोर असल्यामुळे ते शेअर जोरदार पडू लागले आणि त्यातून हल्ली वातावरण पण काही चांगलं नाही आहे. फक्त HULचा शेअर वाढला आणि ग्लेनमार्कचाही शेअर खूप चांगला वाढला, म्हणून मार्केट बऱ्याच अंशी सावरलं. नाहीतर आज मार्केट 1000 ते 1200 पॉईंट पडलं असतं, कारण TCSला चांगलं वेटेज आहे. पण रिलायन्सही आज पडत होता, म्हणून मार्केट 700 पॉईंट, साधारण 700 पॉईंट सेन्सेक्स. पण निफ्टीची महत्त्वाची पातळी डाऊनवर्ड्स किंवा खालच्या दिशेने ओलांडल्यामुळे निफ्टी जास्त पडू लागला. तर शेवटी मार्केट साधारण 700-750 पॉईंट पडलं. एक गोष्ट आजच्या मार्केटमध्ये शिकण्यासारखी होती. ग्लेनमार्क फार्मा आणि झी एंटरटेनमेंट. आता ग्लेनमार्क फार्माचं तुम्ही बघितलं तर बातमी दिली होती कॅन्सर ड्रगच्या बाबतीत. तर पहिलं मार्केट उघडायच्या आधीच त्याला सर्किट लागलं होतं. म्हणजे काहीतरी 2090 रुपये 65 पैसे, 2095 रुपये 65 पैसे असं सर्किट होतं पहिलं. NSEला का BSEला ₹1.5 रुपयाचा फरक होता दोन्ही ठिकाणी. तर पहिल्यांदा वाटलं हे सर्किट सुटतं आहे की काय. पण सर्किट सुटण्यासाठी ठराविक व्हॉल्यूम लागतात, तेवढे व्हॉल्यूम नव्हते, त्यामुळे ते सर्किट सुटलं नाही. साधारण 12-12:30 वाजेपर्यंत तीच किंमत राहिली. त्याच्यानंतर सर्किट सुटलं तर पुढचं सर्किट लागलं. ते पुढचं सर्किट होतं 2190 रुपयाचं. एक 10-15 मिनटं ते सर्किट होतं. त्याच्यानंतर तिसरं सर्किट लागलं 2286 रुपयाचं. पण तिथे त्याचा स्विंग हाय जो होता तो पूर्ण होत होता, कारण साधारण 1780 रुपयापासून ग्लेनमार्क वाढायला लागला होता. तर 2270 रुपयाचा स्विंग हाय होता. त्यामुळं 2286ला तिसरं सर्किट लागल्याबरोबर स्प्रिंग जशी हे व्हावी, ढिली व्हावी, तसा शेअर पडत गेला. आणि शेअर जो पडत गेला तो 2125 पर्यंत पडला, जवळजवळ 150 रुपये. आणि त्यानंतर 70 ते 80 रुपये सावरला. म्हणजे शेअरला पुढचं सर्किट कधी लागतं, लागलं नाही तर पुढचं सर्किट का लागलं नाही, सुटलं नाही तर का सुटलं नाही, अशा गोष्टी अशा दिवशी शिकता येतात. माझ्याकडे ग्लेनमार्कचे शेअर आहेत कुठे, मग मी कशाला त्याच्याकडे लक्ष देऊ, असं म्हटलं तर शिकता येत नाही. त्यामुळे शेअर आपल्याकडे असो किंवा नसो, जर आपण लक्ष देत राहिलो तर आपल्याला शिकता येतं. दुसरं म्हणजे झी एंटरटेनमेंट. झी एंटरटेनमेंट ते वॉरंट इश्यू करून प्रमोटर्स रक्कम गोळा करणार होते, काहीतरी 2332 कोटी वगैरे. पण शेअर होल्डरनी व्होटिंग केलं नाही. ते स्पेशल रिझोल्युशन होतं. स्पेशल रिझोल्युशनसाठी रिझोल्युशनच्या बाजूने 75% व्होटिंग व्हायला पाहिजे. तर रिझोल्युशनच्या बाजूने 60% व्होटिंग झालं आणि 40% व्होटिंग त्याच्या विरोधात झालं. म्हणजे व्होटिंगला किती महत्त्व आहे. आणि प्रत्येक शेअरला जर व्होटिंग राईट असतो त्याचं महत्त्व अशा वेळेला लक्षात येतं. तर शेअर होल्डरना
त्यांनी समजावून सांगितलं, जे मोठे शेअर होल्डर आहेत त्यांनी, की कंपनीकडे जवळजवळ 2,750 कोटी ते 3,000 कोटी रक्कम कॅशमध्ये असताना यांना वॉरंट इश्यू करायची काय गरज आहे? तर ते पटवून घेऊ शकले नाहीत मॅनेजमेंट की एवढे वॉरंट ते इश्यू का करत आहेत. त्यामुळे व्होटिंग त्याच्या रिझोल्युशनच्या विरोधात झालं आणि म्हणून ते रिझोल्युशन पास होऊ शकलं नाही. तर आता प्रमोटर्स वॉरंट इश्यू करू शकणार नाहीत. त्यामुळं अशा वेळेला आपल्याला लक्षात येतं की स्पेशल रिझोल्युशन म्हणजे काय, त्याच्यासाठी किती मतदान व्हायला पाहिजे, हे कोणी तुम्हाला भरवत बसत नाही. शेअर मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते तेव्हाच तुम्ही ती शिकावी लागते. महिंद्रा लॉजिस्टिक्स राईट्स इश्यूद्वारा 750 कोटी उभे करणार आहे. सरकार 6 गिगाहर्ट्झचा जो स्पेक्ट्रम आहे तो लायसेन्सिंग करणार आहे. त्याच्यासाठी एक समिती नेमणार आहे आणि त्याच्यासाठी परवानगीची गरज असणार नाही. अडाणी एनर्जी त्यांची कलेक्शन एफिशियन्सी 96.89 वरून 98.29 एवढी झाली. सिस्टीम अवेलेबिलिटी ही 99.8% कायम राहिली. सिमेन्सला 773 कोटींच्या 2 ऑर्डर्स मिळाल्या. ह्या ऑर्डर्स नागपूर मेट्रो रेलसाठी मिळाल्या आणि सिग्नलिंग आणि टेलिकॉम टेक्नॉलॉजीसाठी या दोन्ही ऑर्डर मिळाल्या. ज्या देशांनी ट्रेड डील करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संपर्क अमेरिकन सरकारबरोबर साधलेला नाही त्यांना 15 ते 20% टॅरिफ लावले जातील आणि हे टॅरिफ 1 ऑगस्टपासून लागू होतील असं ट्रम्प सरकारने सांगितलं. सेबीने जनेस्ट्रीटच्या सेन्सेक्स ऑप्शनच्या संदर्भात चौकशी सुरू केल्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा शेअर पडला. हेल्थकेअर ग्लोबलला त्यांच्या कंपनीमध्ये 26% स्टेक घेण्यासाठी हेक्टर एशियाकडून ऑफर मिळाली. ते 504 रुपये 41 पैशांनी स्टेक घेऊ इच्छितात. तर तसं त्यांनी ऑफिशियल लेटर हेल्थकेअर ग्लोबलला पाठवलेलं आहे. स्टार हेल्थ आणि निवाबुपा यांच्याविरुद्ध IRDAIने कारवाई सुरू केली आहे. 8 कंपन्यांना हेल्थकेअर पोर्टफोलिओमध्ये त्रुटी आढळल्यामुळे IRDAIने नोटिसा पाठवल्या आहेत. टेस्ला 15 जुलै 2025 पासून भारतात मुंबईच्या शोरूममधून इंडियन मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे. टाटा एलेक्सीने ॲडव्हान्स ऑटोमोटिव्ह सोल्युशनसाठी सिनॉप्सिसबरोबर करार केला. RPP इन्फ्रा यांना SRPP BCCने 365.85 कोटीची वर्क ऑर्डर दिली. IIFL होम फायनान्स याला $100 मिलियन कर्ज एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून मंजूर झालं. RR काबिल यांची डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट 14 जुलै आहे. अशोक लेलँडच्या बोनससाठी रेकॉर्ड डेट 16 जुलै ठरवण्यात आली आहे. NCCला 2,269 कोटीच्या प्रोजेक्टसाठी
MMRDAकडून LOA मिळालं आहे. तर पुष्कळ गोष्टी, समजा तुमच्याकडे 5-6 शेअर पोर्टफोलिओमध्ये असतील म्हणून तुम्ही उरलेल्या मार्केटकडे लक्ष द्यायचं नाही असा अर्थ होत नाही. शेअर तुमच्याकडे असो किंवा नसो, शेअर मार्केट हे ऑन द जॉब ट्रेनिंगसारखंच चांगल्या प्रकारे शिकता येतं. तसा प्रयत्न केलात तर तुम्हाला लवकर मार्केट अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असा एक माझा तुम्हाला सल्ला आहे. पटला तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. सोमवारी मार्केट कसं चालतंय ते पाहूया आपण. नमस्ते.